हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले असतील. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. स्थिर सुखमासनम. आहे त्या स्थितीमध्ये स्थिरता आणि शिथिलता. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र ही कृती करणं टाळावं. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद करूया. जेंटली प्रेस. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हलकस बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन जाणीवपूर्वक. पोटामध्ये होणाऱ्या हालचालीकडे लक्ष. यथाशक्ती 10 आवर्तन. सावकाश उजवा डावा हात गुडघ्यावरती. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती जाणीवपूर्वक ही आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तन. दोन्हीही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. एकेका नाकपुडीने आपण श्वसन मार्ग मोकळा केलेला आहे. आणि आता करणार आहोत कपालभाती. यथाशक्ती 10 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती ऍक्टिव्ह एक्झलेशन पॅसिव्ह इन्हिलेशन 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास श्वसन मार्ग. हातांची ज्ञान मुद्रा. बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहतोय. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ.
खोलवर दीर्घ श्वास, उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास, उच्चार. ओ. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत नकळे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या संपूर्ण साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने, लीन भाव, भक्तिभाव मनामध्ये. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात दंडस्थितीपासून करणार आहोत. त्यासाठी आपल्याला उठून उभं राहायचंय. दंडस्थितीमध्ये विश्रांती घेऊया. मान मागे सैलसर सोडून द्यायचे. लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि आपला फक्त उजवा जो आपला पाय आहे तो पुढे घ्यायचा आहे. फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घ्यायचा आहे. उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये स्ट्रेच द्यायचा आहे. ताणायचे, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि रिलॅक्स करायचे. पुन्हा पायाची बोटं ताणायची आहेत उजव्या पावलाच्या आणि रिलॅक्स करायची. ताणायची, रिलॅक्स करायची, ताणायची, रिलॅक्स करायची. बरोबर. आणि आता अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. उजवं पाऊल स्वतःकडे खेचा. थोडस जमिनीपासून आपलं पाऊल वर असेल. स्वतःकडे खेचायचं, खाली ताणायचं. बरोबर, छान. स्वतःकडे खेचूया, खाली ताणूया. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. पावलामध्ये अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. सावकाश उजवा पाय मध्यभागी येऊ देत. इथे तोल जातोय असं वाटलं तर एका भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये एका हाताने. आता ही स्मृती विरुद्ध बाजूने. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर घ्यायचा आहे. जमिनीपासून वर असेल थोडासा. आणि आता जास्तीत जास्त स्ट्रेच डाव्या पावलाच्या पाचही बोटांमध्ये आणि रिलॅक्स, स्ट्रेच. हा, रिलॅक्स, स्ट्रेच. जास्तीत जास्त बोटांमध्ये ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायचे. ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायचे. बरोबर. आता अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. वर खाली, वर खाली, वर खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2. बरोबर. पूर्ण पाय न हलवता फक्त अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. विरुद्ध बाजूने. 1 2 3. सावकाश डावा पाय खाली. पुन्हा दोन्ही हात तसेच कमरेवर ठेवायचे आणि आता आपल्याला उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे करायचा. जास्तीत जास्त पुढे घ्यायचा, मागे घ्यायचा. पुढे, मागे. हा, बरोबर. पुढे, मागे. बरोबर. पुढे, मागे. थांबायचं. 3 वेळा झालं की आता उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जायचा, मध्यभागी आणायचा. सावकाश कृती. उजवीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी. बरोबर, बरोबर.
आता पुन्हा उजवा पाय वर उचलायचा, पाऊल जमिनीकडे सैल सोडा. एका हाताने भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये जर तोल जात असेल तर. आणि आता रोटेशन करूया. जांघेतून आपण पाय गोलाकार फिरवतोय. 1 अगदी सावकाश, 2 सावकाश, तोल जाऊ शकतो. हा 3 बरोबर. अगदी सावकाश कृती करा. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1 2 बरोबर 3 सावकाश उजवा पाय खाली. पुन्हा दोन्ही पाय जुळलेत. आता डावा पाय आपल्याला जास्तीत जास्त पुढे आणि मागे घ्यायचा आहे. सुरुवात करूया. डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. बरोबर. पुढे, मागे, पुढे, मागे. बरोबर. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, मध्यभागी. बरोबर. डावीकडे, मध्यभागी. डावीकडे, मध्यभागी. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जुळलेत. आता जो आपला डावा पाय आहे तो वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे लूज सोडून द्या आणि जांघेतून रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 बरोबर आणि 3 सावकाश कृती थांबवा. डावा पाय खाली घ्या आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. वार मागे सैल सोडून द्या. आता दोन्ही पायांमधलं अंतर तेवढंच ठेवायचंय. पुन्हा हात आपल्या कमरेवरती. हा आणि आपण आता करणार आहोत हिप रोटेशन. ठीक आहे. दोन्ही आपली कमरेचं जे हाड आहे ना तिथे आपल्याला आपले हात ठेवायचे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आहे तो श्वास सोडून पुन्हा एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडून द्या. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू असेल. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे अशा प्रकारे क्लॉकवाईज आपण आपल्या कमरेचं रोटेशन करतोय. त्याचबरोबर आपले हिप जॉईंट जे आहेत ते सुद्धा इथे मोकळे होत आहेत. बरोबर. छान. अगदी सावकाश कृती करा. जाणीवपूर्वक हालचाल असेल. छान. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता अँटी क्लॉकवाईज आपण करूया. ठीक आहे. एकदा डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे. वन मोर राउंड. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे. बरोबर. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय, दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर कमी करा. खांदे जे आहेत हे आपले एकदम रिलॅक्स ठेवा. दोन्ही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने सैल सोडा. नजर समोर असेल एका बिंदूकडे स्थिर करा. एकदम रिलॅक्स. आपले दोन्ही हात खांद्यापासून बोटापर्यंत जमिनीकडे एकदम लूज सोडलेत आपण. एकदम लूज, रिलॅक्स. आणि आता फक्त आपल्या शोल्डर मध्ये हालचाल होईल. आता ज्यांना तोल जातो असं वाटले तर त्यांनी थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्या आणि आपला बॅलन्स सांभाळा. ठीक आहे. दिसताय तुम्ही मला सर. नजर एका बिंदूकडे स्थिर करायचे आणि आता फक्त शोल्डर मध्ये हालचाल करायची. श्वास घेत खांदे वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. मी थोडीशी पुढे येते तुम्हाला दिसण्यासाठी. खांद्यांमधली हालचाल बघा. श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली. एकदम रिलॅक्स ठेवायचे. दोन्ही हात जमिनीकडे, जमिनीच्या दिशेने. पुन्हा श्वास घेत शोल्डर वर करायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता आपण पुन्हा रोटेशन करणार आहोत क्लॉकवाईज. फक्त शोल्डर मध्ये असेल ती हालचाल. आपल्याला हात पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडायचे. ठीक आहे. आता आपले खांदे एकदा पुढे येतील, वर येतील, मागे जातील आणि पुन्हा मध्यभागी. ठीक आहे. पुढून मागे आपण सुरुवात करतोय. सावकाश खांदे पुढे, वर, मागे, खाली. अगदी सावकाश कृती. पुढे, वर, मागे, मध्यभागी. हा आणि आता अँटी क्लॉकवाईज करूया. खांदे थोडेसे मागे घ्यायचे, मग वर घ्यायचे, मग पुढे
आणि मध्यभागी अँटी क्लॉकवाईज. मागे, वर, पुढे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मागे, वर, पुढे, मध्यभागी. छान. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता आपण करणार आहोत बद्ध हस्त. तर इथे ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर पाठीचा कणा सुद्धा आपला खूप छान लवचिक होतो. फक्त समजा मानेच्या सांध्यांमध्ये त्रास असेल, वर्टिगोचा त्रास असेल, मायग्रेनची जर डोकेदुखी असेल तर मात्र हे करणं टाळायचं आहे. तर इथे काय करायचंय, दोन्ही पावलं जुळून किंवा थोडस पावलांमध्ये अंतर घ्यायचं. हातांची बोटं एकमेकांमध्ये बघा अशा प्रकारे गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब ठेवायची. बघा हाताची पकड सीट पासून लांब आल्यामुळे आपले खांदे जे आहेत ते आपोआप एकमेकांच्या जवळ येतात. ठीक आहे. आणि छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतं. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपल्याला बघा पूर्णपणे व्यवस्थित सरळ उभं राहायचंय. आणि त्याच्यानंतर आपली मान जी आहे, आधी आपली कंबर हलकीशी मागे घ्यायची आणि मग आपली मान थोडीशी मागे नेऊन चेहरा सिलिंगला समांतर करायचा. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करायची. ती मागे घ्यायची. हाताचे नळवे सिलिंगकडे असतील. सीट पासून थोडीशी आपल्या हाताची पकड लांब असेल. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आले. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण झालंय. आणि आता हळूहळू आपल्याला कमरेतनं मागे व्हायचंय. थोडस अगदी पाठीच्या मणक्यावर प्रेशर येईल. चेहरा सिलिंगला समांतर. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कुणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून जमिनीकडे ताणले गेले. पोट पुढे न आणता फक्त पाठकड्यामध्ये हलकासा प्रेशर. ठीक आहे. यथाशक्ती थांबा. श्वास चालू आहे. गळ्यापर्यंत ताण आहे. सावकाश मध्यभागी या. आधी खांदे रिलॅक्स करा. हाताची पकड पूर्णपणे सीटच्या जवळ घ्या आणि खांदे रिलॅक्स करा. आणि मग बोटांची गुंफण आहे ती सोडून द्या आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आपल्या शोल्डर जॉईंटच्या इथे तुम्हाला थोडस प्रेशर जाणवत असेल तो आपण रिलीज करूया. लक्ष आधी श्वासाकडे देऊ. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. आणि आता हातांची बोटं अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं. दोन्ही हात आपण दोन्ही हातांच्या मुठी वळून घेतलाय आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. सावकाश दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि गोलाकार फिरूया. 1 अगदी सावकाश, 2 आणि 3. अँटी क्लॉकवाईज. आता हात आपले मागून पुढे येतील. 1 अगदी सावकाश, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आडवे. पुन्हा नजर समोर आणि आता मनगटामध्ये हालचाल. आपल्याला फक्त मनगट गोलाकार फिरवायचे. संपूर्ण हात न गोलाकार फिरवता. बरोबर आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, विरुद्ध बाजूने. पुन्हा थांबायचंय. हाताच्या मुठी सोडून द्या आणि दोन्ही हात जे आहेत हे समोर, मधलं बोट जे आहे हे एकमेकांच्या जवळ येईल. बरोबर बरोबर. आणि आता फक्त पुन्हा एकदा मनगटामध्ये हालचाल असेल. आपल्याला हाताचे तळवे वर आणि खाली. फक्त मनगटामध्ये हालचाल. वर खाली, वर खाली. बरोबर. वर खाली, वर खाली. थांबायचंय. आणि आता उजवा हात सरळ करायचा, मागे न्यायचा, उजव्या हाताकडे बघायचं. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. मग उजवा हात फोल्ड, डावा हात डाव्या बाजूला सरळ करायचा, मागे न्यायचा, डाव्या हाताकडे बघायचं. ही कृती थोडीशी डायनॅमिक. ठीक आहे. एकदा उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, लास्ट राऊंड, डावीकडे 10. सावकाश दोन्ही हात खाली घ्या.
बरोबर, छान. 10 वेळा झाले की थांबा आणि मग विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स व्हा. एक श्वास भरून घ्यायचा, तोंडाने संपूर्ण श्वास सोडायचा. आता आपल्याला करायचे उठाबशा. आपण लहानपणी आपल्याला शाळेमध्ये शिक्षा द्यायचे आपले शिक्षक. तर तीच कृती आपण करणार आहोत. आपले 5ही ज्ञानेंद्रिय हे आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे आपल्या हे जे सूक्ष्म व्यायाम आहेत, म्हणजे आता इथे आपण उठाबशा करताना उजव्या हाताने डावा कान पकडणार आहोत आणि डाव्या हाताने उजवा कान पकडणार आहोत. दोन्हीही पावलांमध्ये अंतर घ्यायचं. अगदी थोडंसं अर्ध्या फुटापर्यंत पण कमी असेल अंतर. हां, ठीक आहे. सुरुवात करूया. उजव्या हाताने डावा कान पकडा, डाव्या हाताने उजवा कान पकडा. क्रॉस क्रॉस करून पकडायचे आहेत कान. हां, बरोबर. दिसतंय ना? आणि आता इकडे आपल्याला थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन आपण ही कृती करणार आहोत. ठीक आहे? आहे तो श्वास सोडा. श्वास घेत घेत खाली बसा आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. लास्ट राउंड. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात पुन्हा खाली घ्यायचे आणि विश्रांती. आज आपण एक बॅलन्सिंग आसन बघणार आहोत. ते म्हणजे एकपादतुलासन. तर ते कसं करायचं आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आपले हात जे आहेत हे खांद्यातून सरळ करायचे. आपला उजवा जो पाय आहे तो जमिनीपासून बघा असा वर उचलायचा. आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग एकत्रित करू. आणि पाऊल जे आहे हे जमिनीकडे मूस सोडायचं. आपली उजवी जी मांडी आहे बघा, उजवी मांडी जमिनीला 90 अंशापर्यंत कोन करेल एवढी आपल्याला ती वर उचलायची. डावा जो पाय आहे तो गुडघ्यातनं सरळ असेल. आता इथे जर तुम्हाला तोल जातोय असं वाटलं तर भिंतीचा आधार घ्यायचा. भिंतीला तुम्ही अशा प्रकारे टेकून उभं राहू शकता आणि हे कृती करू शकता. तुम्हाला जे जमेल, जे कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे तुम्ही ही कृती करू शकता. याच्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्याचबरोबर आपल्याला आपला बॅलन्स सांभाळता येतो. घरी लहान मुलं असतील त्यांना सुद्धा तुम्ही करायला सांगू शकता. त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. ठीक आहे, करूया सुरुवात. त्याच्या आधी आपण ताडासन करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. सुरुवातीला आपण करतोय ताडासन. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर. पाठीचा कणा उभ्या कक्षेत ताणला गेलाय. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचलूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. पुन्हा एकदा इथे आपला बॅलन्स सांभाळायचा आहे आणि वरती ताण देण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. आणि आता आपण करूया एकपादतुलासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आणि आता उजवा पाय जो आहे तो जमिनीपासून वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. डावा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. बरोबर, परफेक्ट. पायाची बोटं जी आहेत उजव्या पायाची ती जमिनीला पॉइंटेड असतील. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप म्हणजे बॅलन्स खूप छान साधला जाईल. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि नमस्कार करा. वरच्यावर नमस्कार. परफेक्ट, खूप सुंदर. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, खूप छान दिसत आहे. बरोबर. नजर समोर. श्वास चालू. 1 2 3 4 5. उलट साल. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा पाय खाली, दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. आपल्या संपूर्ण शरीराचा भार इथे डाव्या बाजूला शिफ्ट होतो, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्यायची. आता हीच कृती विरुद्ध बाजूला.
पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर असेल. आणि आता पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. नजर समोर. डावा पाय जमिनीपासून वर उचलूया. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल 90 डिग्री. एवढं आपल्याला पाऊल वर उचलायचंय. हा, पायाची बोटं जमिनीच्या दिशेने पॉइंटेड. आणि आता सरळ डोक्याच्या दिशेने वर हात न्यायचे. दोन्ही हात वरच्या वर जोडून घ्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि पुन्हा एकदा नजर एका बिंदूकडे स्थिर. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स आणि होल्ड. 1 2 3 4 5. उलट चाल. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. डावा पाय खाली. दोन्ही हात खाली. आणि विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. आता आपण बघणार आहोत ट्विस्टिंग वालं त्रिकोणासन. तर ज्यांना पाठकड्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर खांद्यामध्ये जर एखादी दुखापत असेल तरीही त्यांनी हे त्रिकोणासन करणं टाळायचं आहे. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. याचे फायदे असे आहेत की आपला पाठीचा कणा जो आहे तो अधिक लवचिक होतो. बघा, आपला संपूर्ण शरीराचा डोलारा हा आपल्या पाठकण्यावरती आधारित आहे. तिथे थोडस जरी आपल्याला दुखापत झाली तर आपल्याला चालताना, बसताना, कुठलीही गोष्ट करताना त्रास होतो. म्हणून तो अधिक फ्लेक्झिबल ठेवणं हे आपल्या हातात आहे. तर हे कसं करायचं दाखवते मी. तर इथे त्रिकोणासनला आपल्याला दोन्हीही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. आता हे तुम्ही मॅटवर उभं राहून ही कृती करायची. खाली जर चटई, चादर असेल तर पाय सटकू शकतात. म्हणून मॅटवर उभं राहून करायची. दाखवते आधी, मग आपण एकत्र करूया. आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. उजवं पाऊल थोडस उजव्या बाजूला असेल, डावं पाऊल थोडस डाव्या बाजूला असेल. आपली ही स्थिती पक्की झाली की मग पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. थोडस कमरेतनं पुढे झुकायचं. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजव्या हाताने डावं पाऊल पकडा. अँकल, पोटरी, गुडघा तुम्हाला जे पकडता येईल ते पकडायचं. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि आपली नजर डाव्या हाताच्या बोटाकडे. इथे पूर्णपणे पाठीच्या मणक्याला आणि पोटावरती ट्विस्टिंग येतं. इथे खांदा एकदम रिलॅक्स ठेवायचे दोन्ही हातांचे. उलट चाल करताना पुन्हा उजवा हात खांद्यातून सरळ करायचा. कमरेतनं सरळ व्हायचं आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. दिसलंय ना प्रत्येकाला कसं केलंय ते. करूया. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हर ट्राय आपण करणार नाही आहोत. तर याच्याने आपलं डायबेटिस सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. कारण की पोटावरती बघा, जी आसनं पोटावरती दाब आणतात त्याच्याने आपला डायबेटिस कंट्रोलमध्ये राहतो. तर सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर जास्तीत जास्त. ठीक आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आणि आता आपण थोडस श्वासाकडे लक्ष देऊन हे आसन करणार आहोत. ठीक आहे. आता एक श्वास भरून घ्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. बॅकवर्ड बेंड म्हणजे आपली मान किंवा आपला चेहरा सिलिंगला समांतर करायचा. श्वास घेत आणि मग श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे झुकायचं. आता आपला चेहरा जमिनीला समांतर आलाय. ठीक आहे. आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजव्या हाताने डावं पाऊल पकडा. अँकल, पोटरी, गुडघा तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा. बरोबर. आणि डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. डावा खांदा एकदम रिलॅक्स करा. डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली असतील. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. आणि इथे थांबा. यथाशक्ती थांबायचंय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. 5 4 3 2 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी. श्वास सोडत उजवा हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती.
श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. एक श्वास भरून घेत हलकासा बॅकवर्ड बेंड, श्वास घेत घेत हलकासा बॅकवर्ड बेंड, श्वास सोडत हळूहळू पुढे झुकूया. चेहरा जमिनीला समांतर. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे नेऊया. उजव्या पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा रिलॅक्स असेल, हाताची पाचही बोटं जोडलेली, नजर आपल्या हाताच्या बोटांकडे. विरुद्ध बाजूने पाठीच्या मणक्यावर पीळ, ताण, दाब, त्या सगळ्याचा अनुभव आणि जोड श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. छान. पायामधलं अंतर कमी करूया. विश्रांती. मान मागे सैल सोडायची आणि रिलॅक्स. आपल्या दोन्हीही पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले होते, त्यामुळे आपण थोडस ते रिलीज करूया. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि नी रोटेशन करायचे. आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांच्या वाटीवरती. बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश. 2, ताणले गेलेले पायाचे स्नायू रिलीज होत आहेत. 3, 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश कमरेतनं सरळ. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. बराच वेळ आपण दंडस्थितीमध्ये आसनं केली, त्यामुळे पाठीच्या मणक्यावरती जो प्रेशर होता तो रिलीज करण्यासाठी पाठीवर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीकडे जात आहे. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीजवळ घ्या. हा, बरोबर. आता डावा पाय थोडासा वर उचला आणि आपल्या हाताचा विळखा द्या डाव्या पायाला. आपण पवन मुक्तासन मध्ये जे केलं होतं ना, बरोबर बरोबर. हा, डोकं वर नाही उचलायचंय. पूर्णपणे खांदे रिलॅक्स करा. पोटाचे स्नायू रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आणि आता फक्त उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या. उजवा पाय 90 डिग्री वर घ्या. बरोबर. छान. आणि आता आपण थोडस पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष देऊन कृती करणार आहोत. आपल्याला श्वास घेत उजवा पाय फोल्ड करायचा आणि श्वास सोडत सरळ करायचा. तिथल्या तिथे सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. सर तुम्ही ना असे आडवे आडवे म्हणजे तुम्हाला पण त्रास होणार नाही बघताना. हा हा, बरोबर. हा हा. आणि आता पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत फोल्ड. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर, हा, श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा उजवा पाय 90 डिग्री वर आहे. ठीक आहे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. हळूहळू उजवा पाय उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. आपली टाच खाली जमिनीला लागू दे. 1, अगदी सावकाश कृती करा. हिप जॉइंट्स मधून, जांघेतून
आपण उजवा पाय गोलाकार फिरवतोय, तो अजून मोकळा करतोय. बरोबर. 2 आणि 3. अँटी क्लॉकवाईज करूया. डावीकडून उजवीकडे अगदी सावकाश. 1 बरोबर. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की मग उजवा पाय जो 90 डिग्री वर आहे तो सावकाश खाली घ्या. बरोबर. आता आपण जो डाव्या पायाला विळखा घातलाय हाताचा, तो थोडासा घट्ट करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. शक्य असेल तर, हा अट्टाहास नसेल. थोडासा आपला डावा पाय किंवा डावी मांडी त्याचा प्रेशर येऊ दे आपल्या पोटावर. इथूनच पुढे आपण करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. उजवा पाय जमिनीकडे रिलॅक्स सोडायचा आहे. आणि आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी नाहीये त्यांनी डोकं वर उचलायचं आहे आणि आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा आणि यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. उलट चाल. डोकं सावकाश जमिनीवर. हाताचा वळखा सोडून द्या. डावा पाय पुन्हा एकदा हवेत सरळ करा तिथल्या तिथेच आणि सावकाश जमिनीवर ठेवा. बरोबर. थोडा वेळ विश्रांती. बघा उजवा पाय थोडासा तुम्हाला जड वाटेल, डावा पाय हलका वाटेल. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. उजवा पाय आधी फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ असेल आणि मग उजवा पाय थोडासा वर उचलायचा आणि आपल्या हाताचा विळखा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून उजव्या पायाला विळखा द्या. बरोबर. डोकं एकदम जमिनीकडे रिलॅक्स ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स असतील. आणि आता हळूहळू आपल्याला डावा पाय 90 डिग्री वर घ्यायचा आहे. बरोबर. आणि आता श्वास घेत डावा पाय फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. बरोबर. आता डावा पाय आपण रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. 1 टाच खाली जमिनीकडे जाऊ देत. गुडघ्यातून पाय सरळ असेल. 2 अगदी सावकाश. 3 अँटी क्लॉकवाईज. डावा पाय डावीकडून उजवीकडे. 1 2 आणि 3. बरोबर. 3 वेळा झालं की सावकाश डावा पाय खाली घ्या. उजव्या पायाची जी हाताची पकड आपण केलीये ती थोडीशी घट्ट करा. उजव्या पायाची मांडीचा दाब येऊ देत आपल्या पोटावरती. उजवं पाऊल जमिनीकडे रिलॅक्स ठेवा. खांदे दोन्ही रिलॅक्स करा. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आपण करतोय इथेच अर्धपवन मुक्तासन. याच्याने गॅसेसचे त्रास कमी होतात. आपलं पोट अन्न पचन खूप चांगलं होतं. यथाशक्ती थांबा. सावकाश उलटचाल. नियंत्रित डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय हवेत सरळ करा आणि सावकाश जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया आणि विश्रांती. याच्यातूनच पुढे जाणार आपण आता करणार आहोत पूर्ण पवन मुक्तासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपण केलेलं होतं अर्ध पवन मुक्तासन आणि आता आपण करतोय पूर्ण पवन मुक्तासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एकत्रित करू शकतो, कृती सोपी आहे. आता दोन्ही पाय अगदी थोडेसे 30 डिग्री जमिनीपासून वर उचला आणि ते फोल्ड करा. हा आता फोल्ड करा. दुमडून घ्या दोन्ही पाय. हा आता दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डोकं वर उचलू नका. डोकं पूर्णपणे जमिनीवर. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. बघा पोटावरती छान असा प्रेशर आलेला आहे.
पवन मुक्तासन याच्या नावातच याचे लाभ आहेत. त्याच्याने गॅसेसचा त्रास कमी होतो, अन्नपचन खूप चांगलं होतं, पोट चांगलं साफ होतं या आसनाच्या सरावाने. बरोबर. आता इथे थोडा वेळ थांबा. डोळ्यालगत मिटून घ्या. पोटावरती आलेला प्रेशर. पोटावरती प्रेशर आल्यामुळे थोडासा आपला श्वास जो आहे हा शॉर्ट ब्रिदिंग होतो. श्वास घेताना आपण घेतो पण सोडताना आपलं शॅलो ब्रिदिंग होतं. हे नॉर्मल आहे, त्याकडे लक्ष. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाही. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि त्यानंतर आपली हनुवटी किंवा नाक किंवा कपाळ दोन्हीही गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. पोटावरचा प्रेशर अजून वाढेल. बरोबर. छान छान. यथाशक्ती थांबा. सावकाश उलटचाल. डोकं नियंत्रित जमिनीवर घ्या. दोन्हीही हातांचा वळखा सोडून द्या. दोन्ही पाय आता पुन्हा एकदा हवेत सरळ करा गुडघ्यातून आणि सावकाश जमिनीवर घ्या. सावकाश घ्या. एकदम खाली वरती घ्यायची गरज नाहीये, तिथल्या तिथे सरळ करायचे आणि विश्रांती. बघा पोटावरती आलेला प्रेशर आता रिलीज होतोय. त्या संपूर्ण आपण ज्या कृती केल्या पाठीवर पडून त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा आणि जो काही बदल झालेला आहे आपल्या शरीरामध्ये त्या सगळ्याचा मनातल्या मनात आपण अनुभव घेतोय, मागोवा घेतोय. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती किंवा टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची. टीव्ही पोस्चर किंवा एका हातावर दुसरा हात ठेवून त्याच्यावर कपाळ ठेवू शकता किंवा कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. आणि आता आपण करणार आहोत अर्धशलभासन आणि त्याच्यानंतर पूर्ण शलभासन. अर्धशलभासन आपण आताच 1-2 दिवसापूर्वी पाहिलंय. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा मागे. कपाळ जमिनीवर. दोन्ही हात शरीराच्या जवळ असतील. हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली घ्या. बरोबर. आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर आहे, ती कुठेही वर उचलायची नाहीये. फक्त उजवा पाय आपण जमिनीपासून वर उचललाय. लक्ष आपल्या श्वासाकडे. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय खाली. पुन्हा गुडघ्याला गुडघा मांडीला मांडी पावलाला पाऊल जोडलेला आहे. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलूया. हनुवटी जमिनीवर आहे. खांदे एकदम रिलॅक्स करा. जोर श्वासाची आणि इथे होल्ड. 5 4 3 2 1. रिलॅक्स. डावा पाय खाली. पुन्हा एकदा गुडघ्याला गुडघा पावलाला पाऊल मांडीला मांडी जोडली. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर आहे आणि आता दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचलूया. यथाशक्ती प्रयत्न. सुरुवात करूया. दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर चिकटलेली असेल. दोन्ही हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह होतोय. खांदे एकदम रिलॅक्स करा. श्वास चालू आणि होल्ड. 1 2 3 4 5. बरोबर. उलट चाल. सावकाश आपले दोन्ही पाय खाली. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या. एका गालावर पडून विश्रांती.
डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. लक्ष आपल्या श्वासाकडे. सायटिका प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आपण केलेलं होतं शलभासन. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. आज आपण शिकणार आहोत ब्रह्ममुद्रा. बघा, मुद्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर तो मुद्रांचा अभ्यास आपल्या अंतःस्रावी ज्या ग्रंथी आहेत, जसं आपली थायरॉइड ग्लँड किंवा ह्या ज्या सगळ्या ग्रंथी आहेत, या सगळ्यांमध्ये एक थेट परिणाम होतो, कारण की त्या ठिकाणी तिथे प्रेशर असतो, ताण असतो. त्यामुळे थायरॉइड ब्रह्ममुद्रा जी आहे ही थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक मानली गेलेली आहे. त्याचबरोबर तुमचा बीपी जो आहे, उच्च रक्तदाबाचा ज्यांना त्रास होतो, तो सुद्धा या ब्रह्ममुद्रेच्या अभ्यासाने कंट्रोलमध्ये राहतो. तर ही सोपी आहे, आपण एकत्रित करू शकतो. तुम्ही पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालू शकता. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ, नजर समोर. आता इकडे हालचाल फक्त आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये होणार आहे. आपल्याला कुठेही खांदे किंवा पाठीच्या मणक्याला कुठेही हालचाल करायची नाहीये. फक्त हालचाल आपल्या मानेमध्ये असणार आहे. दोन्ही हाताची कोपरं शरीराच्या जवळ घ्या, पाठीचा कणा सरळ, नजर समोर. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आता आपली मान उजव्या बाजूला न्यायला सुरुवात करूया. आता इकडे आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल आणि उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आता डोळे अलगद मिटून श्वास नॉर्मल चालू आहे आणि बंद डोळ्यांनी बघा, कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने प्रेशर आहे आणि डाव्या बाजूने ताण आहे. जोड श्वासाची. 1, 2, 3, 4, 5. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. बरोबर. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने आलेला ताण, डाव्या बाजूने आलेला ताण याचा अनुभव घेऊया आणि थांबूया. 1, 2, 3, 4, 5. उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. छान. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. आता श्वास सोडत सोडत आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. आपली मान हलकीशी मागे जाणार आहे. आपण फक्त मानेमध्ये हालचाल करतोय. पाठकणा, खांदे कुठेही आपण हलवत नाहीये. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावून घ्या. शक्य असेल तर डोळे बंद करा. आणि आता बघा, आपल्या गळ्यावरती समोरच्या बाजूने पूर्णपणे ताण आहे आणि मागच्या बाजूने दाब आहे. जोड श्वासाची. 1, 2, 3, 4, 5. उलटचाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा.
श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त पुढे झुकण्याची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी आपण एक श्वास भरून घेऊया पुन्हा एकदा. आणि आता आपला श्वास सोडत हळूहळू फक्त आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. फक्त हनुवटी गळ्याकडे न्यायची आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, गळ्यावरती आलेला दाब समोरून त्याकडे लक्ष, जोड श्वासाची. यथाशक्ती थांबूया. 1, 2, 3, 4, 5. उलटसार डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान सरळ. तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथे विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर ताण आणि दाब दिला. त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा, उजळणी. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसा. थोडासा पाय तुम्हाला बदलायचा असेल तर बदलू शकता. पुढे आता आपण करणार आहोत विभागीय श्वसनाची आवर्तनं. काल जे आपण उदर, उर आणि स्कंद श्वसन पाहिलं, आज आपण त्याला अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. त्याच्या आधी आपण करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. तर दोन्ही हात आपण गुडघ्यावरच द्रोण मुद्रेत ठेवलेत. पाठकणा सरळ आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. Slowly, completely breathe out. Second round. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने सोडून देऊया घेतलेला श्वास. रिलॅक्स. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना स्पर्श. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बरोबर. करणार आहोत आता आपण विभागीय श्वसन. आपण सोमवारपासून प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी हे विभागीय श्वसन आपण आता करीत आहोत. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण काल जे श्वसन केलं त्याची पुन्हा एकदा उजळणी करूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आपली जाणीव उदर भागाकडे आहे. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. आता या कृतीला आपण अकाराची जोड देणार आहोत. पुन्हा डोळे अलगद म्हटलेले आहेतच. चेहरा शांत आहे. आहे तो श्वास सोडून एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना अकार, पोट आतमध्ये जाईल. अ यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना जाणीव आपली उदर भागाकडे आणि अकार. अ एक राउंड. खोलवर दीर्घ श्वास, पोट बाहेर. श्वास सोडत अकार, जाणीव उदर भागाकडे. अ करणार आहोत आपण आता उर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. आपली जाणीव पूर्णपणे आपल्या उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार.
ऊ. आपण करतोय चेस्ट ब्रीदिंग. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास, छातीचं प्रसरण. श्वास सोडत उकार, जाणीव आपल्या चेस्टकडे. ऊ. एकदा शेवटचा नंतर खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण. श्वास सोडत उकार. ऊ. करूया स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेने वर. श्वास सोडताना मकार, खांदे पूर्ववत. हम्म. खोलवर दीर्घ श्वास, खांदे वर. श्वास सोडत मकार, खांदे पूर्ववत. हम्म. खोलवर दीर्घ श्वास, खांदे वर. श्वास सोडत मकार, खांदे पूर्ववत. हम्म. अ उ म केलेलं विभागीय श्वसन त्याचं मनातल्या मनात मागोवा. आणि आता 2 आवर्तनं संपूर्ण विभागीय श्वसनाची. डोळे अलगद मिटलेले आहेतच. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत अ उ म एकत्रित जाणीव उदर, उर आणि स्कंद भागाकडे. अ. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ. काही क्षण शांत आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन जे आहे ते सोडून द्यायचंय आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हातांमध्ये अंतर. हात शरीरापासून लांब असतील, बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आज आपण 1 तास जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. असली आपली सुरुवात आज दंडस्थितीपासून झाली, स्टँडिंग मध्ये. तिथे केलेले सूक्ष्म व्यायाम. तिथे आज आपण एकपादतोलासन हे नवीन आसन पाहिलं. त्याचबरोबर त्रिकोणासन हे नवीन आसन पाहिलं. पाठीवर पडून केलेलं अर्ध आणि पूर्ण पवनमुक्तासन. पोटावर पडून केलेलं अर्ध आणि पूर्ण शलभासन. बैठक स्थितीमध्ये आज आपण ब्रह्ममुद्रा शिकलो. आणि प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केलेलं दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि हे करत असताना नकळत एखादा शरीराचा स्नायू अवयव अवघडला असेल तर तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. जाणीवपूर्वक शिथिलता पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. सुरुवात आपण आपल्या पावलांपासून करूया.
मी माझ्या दोन्हीही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझे हिप जॉइंट्स, माझ्या सीटचा भाग आणि माझ्या कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. संपूर्ण उजवा डावा पाय कमरेपासून पायाच्या नखापर्यंत तिथला प्रत्येक स्नायू सांधा मोकळा झालाय, रिलॅक्स होतोय. आता मी माझी जाणीव शरीराच्या माझ्या मधल्या भागाकडे घेऊन जात आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड आणि खांदा शिथिल होत आहे. तिथले सगळे स्नायू आणि सांधे रिलॅक्स होत आहेत. संपूर्ण उजवा आणि डावा हात शिथिल होतोय. माझी जाणीव माझ्या पाठकण्यामध्ये असलेल्या 33 मणक्यांकडे आहे. ते आता जमिनीवर अलगदपणे विसावलेले आहेत. आराम करत आहेत. तेही शिथिल होत आहेत. रिलॅक्स होत आहेत. मी माझी जाणीव माझ्या पोटाकडे घेऊन जात आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझं अन्नपचन खूप चांगल्या प्रकारे होत आहे. तिथली जी संस्था आहे ती उत्तम प्रकारे काम करतेय. मी माझी जाणीव माझ्या पूर्व भागाकडे घेऊन जात आहे. माझ्या छातीचा पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, माझं छोटंसं हृदय जे आता शांतपणे त्याचं काम करतंय, तेही शिथिल होत आहे. माझी श्वसन क्षमता वाढलेली आहे. मी माझी जाणीव माझ्या कंठाकडे घेऊन जात आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. हळूहळू माझे लक्ष आता माझ्या चेहऱ्याकडे येत आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाच्या 2 नाकपुड्या, माझ्या नाकाचा शेंडा शिथिल होत आहे. अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस अगदी शिथिल झालेत, रिलॅक्स झालेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू अगदी हलके हलके हवेत तरंगत आहेत. माझी जाणीव आता माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेत आहे. मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्शाची जाणीव माझ्या नाकपुड्यांना होतीये. श्वास सोडताना ते जमिनीकडे जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या नाकपुड्यांना होती. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे आणि आपोआप माझ्या विचारांची गतीही कमी होत चालली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. एक हलकसं स्मितहास्य निरागस पालकाप्रमाणे आपल्या ओठांवरती. आपण केलेली साधना, त्याचं समाधान, आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. मी जे काम करतेय, करतोय, त्या कामामध्ये मी अतिशय प्रामाणिक आहे आणि कुशलतेने मी माझं काम करत आहे. योग कर्मसु कौशल्य. आपण घेतलेलं काम हे कुशलतेने आणि प्रामाणिकपणे करणं हा सुद्धा एक प्रकारचा कर्मयोगच आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि माझा श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित असंच ठेवायचं आहे. आणि त्यासाठी शरीर आणि मनाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे.
मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया, कुलस्वामिनीचं स्मरण करूया, त्यांना मनोभावे वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. त्यांच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया. या आनंददायी, आरामदायी स्थितीतून आपल्याला आता हळूहळू बाहेर यायचंय. त्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. आपली मान सावकाश उजवीकडे आणि डावीकडे अगदी सावकाश फिरून घ्यायची. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचंय आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये घेऊया. कुठलाही झटका, गडबड न करता अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेत. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. डोळे अलगद मिटलेले. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊन एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा दिवस आपले साधना इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत आपण. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. शनिवार आणि रविवार सुट्टी असते. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण किंवा काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे. भेटूया मग सोमवारी सकाळी 6 वाजता. सोमवारी आपण प्राणायामाला सुरुवात करणार आहोत सोमवारपासून. तर भेटूया सोमवारी. कोणाला काही विचारायचं आहे का? फक्त हँड राईज करा म्हणजे मला कळेल. ओके. एक मिनिट. हा, मी अनम्यूट केलंय. हा सर, तुम्हाला बोलू शकता. उद्या सुट्टी आहे, मग आम्ही करायचं का हे plan? हो, करा ना. ऍक्च्युली हा गॅप जो आहे तो माझा स्वतःसाठी, म्हणजे माझे पण तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी मला पण नवीन काहीतरी यायला पाहिजे म्हणून तो असतो. म्हणजे जिथे मी माझी पण स्वतःची प्रॅक्टिस करू शकते त्यासाठी शनिवार रविवार आपण थोडासा गॅप घेतो. तुम्ही करू शकता. आता आपण हो, जी हो. काही आसनं शिकलोयत ना त्याची तुम्ही उजळणी हां, करू शकता. तुम्हाला जसं ठीक आहे. जमेल त्याप्रमाणे करू शकता. काही हरकत नाहीये. आपले व्हिडिओज पण आहेत दुर्वा एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल्सवरती. तर तुम्ही ते बघून सुद्धा करू शकता. ठीक आहे, ओके. हो, चालेल. भेटूया मग सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. हो. शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. थँक मीटिंग यू. आहे.